गावामध्ये शेती सदरात मोडत असलेल्या शेती प्लॉटमध्ये विजया रवींद्र पिसे यांच्या या ठिकाणी असलेल्या बहुमजली अनधिकृत इमारतीवर कार्यवाही करण्याबाबत अर्ज देण्यात आला की राहता तालुक्यातील पिंपळस गावामध्ये शेती सदरात मोडत असलेल्या शेती प्लॉट गट नंबर 294/3 या ठिकाणी विजया रवींद्र पिसे यांनी शासनाचे नियम धाब्यावर ठेवत बहुमजली अनधिकृत इमारत उभी केलेली आहे। तसेच आपल्या कार्यालयास देखील अनेक पक्ष संघटनेने कार्यवाही व्हावी ही मागणी केलेली असताना अद्याप देखील कुठलीही कार्यवाही होताना दिसली नाही व कोणतीही कार्यवाही झालेली नाही। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी मुश्ताक शहा। राहता तालुक्यातील पिंपळस गाव हद्दीतील साई समर्थ नगरमध्ये जी अनधिकृत आणि बेकायदेशीर इमारत उभी आहे ती रवींद्र सिद्धेश्वर पिसे यांच्या पत्नी विजया रवींद्र पिसे यांच्या नावे गट क्रमांक 294/3 मध्ये जी इमारत उभी आहे ती बेकायदेशीर उभी आहे। याच्यावर वारंवार तक्रार करूनही काही अजून कारवाई झालेली नाही आहे। अप्पर जिल्हाधिकारी साहेबांना पण निवेदन दिलेलं असून त्यांनी पण काही कार्यवाही केलेली दिसून येत नाही आहे। तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं, असे भरपूर वेळेस वेळोवेळी तक्रार करूनही पण त्या बिल्डिंगला माझी मागणी होती की तिथं सील लावण्यात यावे, त्याची चौकशी व्हावे। त्याला ग्रामपंचायतनं पण कशी परमिशन दिली ही माझं म्हणणं असं आहे की यांच्या संगतमताने ग्रामविकास अधिकारी, गट विकास अधिकारी, अप्पर जिल्हा अधिकारी, परत तहसीलदार साहेब यांच्या संगतमताने ती बिल्डिंग उभा राहिलेली मला असं दिसून येतंय। तर याच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे आणि या बिल्डिंगला सील मारण्यात यावी अशी माझी राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा समिती जिल्हा अध्यक्ष सुभाष विधाते समितीतर्फे मी मागणी करतो की या बिल्डिंगला सील मारण्यात यावे म्हणून। आणि जर कारवाई नाही केली, या जे भ्रष्ट अधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। मी अनेक वेळा अर्ज दाखल करूनही पण त्यांनी अधिकाऱ्यांनी तक्रार घेतलेली नाही आहे। ही जर तक्रार नाही घेतली तर आमरण उपोषण करण्यात येईल पंचायत समितीसमोर आणि याला जबाबदार प्रशासनच राहील। माझ्या जीवाला काही जर धोका झाला उपोषण करताना तर याचे जबाबदार प्रशासन राहील। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।